माझे नाव अशोक आनंद कांबळे. मी बोलोली ग्रामपंचायत शिपाई म्हणून कार्यरत होतो. मी 19/7/2024 पासून मला बेकायदेशीररित्या कामावरून कमी केलेलं आहे. सरपंचच्या सासरे मनमानी कारभारामुळे मला कामावरून कमी केले. मी शिवणच्याकडं व BDO साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी, कामगार आयुक्त यांच्याकडेही लेखी म्हणणं दिलं होतं. माझी सुनावणीही झाली होती. अद्याप मला 7 महिने होऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचा निकाल व न्याय दिला नसल्यामुळे मी अमरून उपोषणाचा मार्ग घेतलेला आहे. तसं माझ्यावर जे अन्याय झालेला त्याचं व्हिडिओ चित्रीकरण माझ्याकडे आहे. परत माझ्या कुटुंबाला उदाहरणासाठी मी एक छोटंसं हे केलं, ते सुद्धा माझ्या गाव लेवलला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न या लोकांनी केला आणि मला सतत टॉर्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यापासून आल्यापासून टॉर्चर सतत चालू आहे. हे काम कर, ते काम कर, कुठल्याही कारणास्तव कामं लावून मला बेकायदेशीररित्या कामानं कमी करून सरपंच सासरे तिथे मनमानी कारभार करतात. कुठल्याही गोष्टीला सरपंच मॅडम येत नाहीत आणि कुठल्याही गोष्टी त्यांना माहीत नसते. त्यांचे सगळे कारभार हा सरपंच त्यांचे सासरे करतात. व्हिडिओमध्ये माझे आता जे सदस्य आहेत त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं की तू कामावर, ते सदस्यसुद्धा नाही माझ्या हात मी मागासवर्गीय असल्याच्या कारणास्तव माझ्याकडून कुठल्या प्रकारचा चहा घेत नाहीत आणि मला हीन दर्जाची वागणूक देतात. कारण अजून काही अंश त्यात जे सदस्य आहेत ते सुद्धा तशा प्रकारची मला वागणूक देतात. त्यामुळे मला न्याय मिळण्यासाठी मी अमरण उपोषण केले. माझ्या मागण्या आहेत की मला जे कामावर काढले ते पूर्णतः माझ्या कामावर हजर करून घेणे आणि जे सरपंच व सदस्य यांनी माझ्यावर जे निलंबनाची कारवाई केली बेकायदेशीररित्या, माझी ऑर्डर BDO साहेबांच्या शासन ज्याप्रमाणे आहे वारसाकाल सरळ सेवे भरतीनुसार असून बरं तरीसुद्धा सरकारी कामात अडथळा सरपंच यांचे सासरे आणलेला आहे. त्यांच्यावर योग्य ते गुन्हा व्हावा. हे 3 माझ्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी उपोषणचं उठत नाही. मी किती वर्ष सर्व्हिस केली? 7 वर्ष माझी सर्व्हिस झाली आहे. मी ह्याच्या आधीसुद्धा बॉडी पंचवार्षिक बॉडी जे पाटे सरपंच होते त्यांच्या काळातही मी काम केलेलं. त्यांनासुद्धा माहिती आहे माझं काम कसं आहे, कशा पद्धतीचं माझं काम आहे हे सुद्धा माहिती आहे. त्याने जाणून बुजून त्रास देण्याच्या हेतूने माझी गावसभा लावली की माझा ठरावसुद्धा घेतला गावसभेला. मला कामानं पहिला कमी केलं आणि नंतर मग गावसभा लावली. हे वारंवार ज्या गोष्टी होत होत्या ते माझ्या सिनियरना, माझ्या ग्रामसेवकांना मी सांगत होतो की माझ्यावर असा अन्याय होतो आहे, तरीसुद्धा त्यांनी कुठल्या प्रकारची दखल न घेता माझ्यावर मी अन्यायाला सहन करत गेलो. त्याच्या आधी मला लाईट लावणे, नळ पाणी पुरवठा पाठवणे, सरपंचाच्या सहीला घरला जबरदस्तीने पाठवणे. मी सांगितलेलं होतं की सरपंच तुम्ही आहात, तुम्ही सहीला इथं ऑफिसमध्ये या, मी तुमच्या सह्या घ्यायला तयार आहे. त्यांनी कुठल्या प्रकारची मला तशी वागणूक दिली नाही. माझ्या छोटंसं हॉटेल आहे ते मी आता माझे मेसेज सांगतील की माझे ज्या दिवशी मी हॉटेल काढले ते सदस्यांनी सांगून मला हॉटेल काढण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.